ब्रॉट यू बाय इंडिपेंडेंस। कण कण में स्वाद, कण कण में भारत। गेल्या काही दिवसांपासून कुठलंही वर्तमानपत्र घ्या, तुम्हाला लाडकी बहीण योजनेची बातमी हमखास दिसेल। या योजनेचं श्रेय घेण्यात तिन्ही महायुतीचे पक्ष आघाडीवर आहेत। मुख्यमंत्री स्वतः विविध ठिकाणी कार्यक्रम घेत या योजनेचा प्रसार करतात, तर दुसरीकडे अर्थमंत्री असलेले अजित पवार यांनी तर ही योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चंग बांधलाय। गुलाबी जॅकेट, गुलाबी रंगाच्या कारमधनं दादा एक प्रकारे लाडकी बहीण योजनेचा प्रमोट करतात। अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेतही या योजनेचा अजितदादा जोरदार प्रचार करतात, तर तिकडे देवेंद्र फडणवीस देखील ही योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात। हे सगळं सुरू असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा केली आहे। महायुतीला साथ दिली तर या योजनेची रक्कम दर महिन्याला 1,500वरनं 3,000 रुपये केली जाईल, असं थेट एकनाथ शिंदे म्हणालेत। अजित पवार देखील ही योजना सुरू राहण्यासाठी महायुती सत्तेत येणं गरजेचं असल्याचं सातत्याने सभांमधनं सांगतायत। त्यामुळे खरंच महिलांना 3,000 रुपये मिळणार का? या योजनेचा लाभ किती महिलांना मिळालाय? या योजनेमागून कसं राजकारण सुरू आहे, हे सगळं समजावून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये। नमस्कार, मी राहुल, मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत आहे। शनिवारी पुण्यात एक प्रकारे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करण्यात आला। पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हे उपस्थित होते। या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट महायुतीला एक प्रकारे मतदान करण्याचं आवाहन महिलांना केलंय। विधानसभा निवडणुकीत महायुतीला साथ दिल्यास या योजनेची रक्कम 1,500वरनं 3,000 केली जाईल, असं शिंदे म्हणालेत। अजितदादांनी देखील याच पद्धतीचं वक्तव्य केलं। महायुतीला संधी दिली तर पुढच्या 5 वर्षांमध्ये 90,000 रुपये देण्याचं काम करू, असं देखील अजित पवार म्हणालेत। त्यामुळेच लाडकी बहीण योजना ही निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून करण्यात आलेली घोषणा आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जातोय। या योजनेचे 1-2 हप्ते दिले जातील आणि नंतर ही योजना बंद केली जाईल, असं शरद पवार एका पत्रकार परिषदेत म्हणाले होते। त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेशिवाय सरकारकडे सांगण्यासारखं काही नाहीये, असं देखील सुप्रिया सुळे धुळ्यातील एका पत्रकार परिषदेत म्हणाल्या होत्या। 1,500 रुपयाला मतं विकत घेण्याचा कार्यक्रम या सरकारने केलेला आहे, असं देखील सुळे यावेळी म्हणाल्या होत्या। लाडकी बहीण योजनेवरनं आता राजकारण होताना दिसतंय। या योजनेसाठी 1,62,00,000 महिलांनी अर्ज केलेत, तर 24 तासांमध्ये 80 लाख महिलांच्या खात्यात 1,500 रुपये जमा देखील झालेले आहेत। या योजनेसाठी सरकारकडून तब्बल 35,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। इतक्या मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात आल्यामुळे सरकारवर आर्थिक बोजा पडू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येते। परंतु सर्व ताळमेळ पाहूनच या योजनेची घोषणा करण्यात आल्याचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे। मध्य प्रदेशातील निवडणुकांच्या आधी शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारने लाडकी बहीण योजना आणली होती। या योजनेचा भाजपला निवडणुकीमध्ये मोठा फायदा झाला होता। विधानसभा निवडणुकीत या योजनेमुळे भाजपला घवघवीत यश मिळालं होतं। आपण आज महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये लोकसभेला महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला। 48 पैकी 17 जागा या महायुतीला मिळाल्या। महायुतीची मोठ्या प्रमाणावर पिछेहाट झाली होती। हाच ट्रेंड पुढे विधानसभेला राहू नये यासाठी महायुतीकडून पावलं उचलण्यास सुरुवात करण्यात आली। लोकसभेच्या निवडणुकीनंतर लगेचच राज्याचं बजेट मांडण्यात आलं। या बजेटमध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली। अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांनी याची घोषणा केली। या योजनेमुळे लोकसभेला बसलेला फटका विधानसभेला बसणार नाही, अशी महायुतीला आशा आहे। ही योजना जाहीर झाल्यानंतर विरोधकांकडून निवडणुकीच्या तोंडावर ही योजना आणली जात असल्याचं सातत्याने सांगितलं जात आहे। तर ही योजना पुढे सुरू ठेवायची असेल तर महायुतीला निवडून द्या, असं आवाहन युतीच्या नेत्यांकडून केलं जात आहे। आता मुख्यमंत्री म्हणाले त्याप्रमाणे या योजनेचे पैसे दरमहा 3,000 केले तर मोठा आर्थिक बोजा हा राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे। आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा सरकारला फायदा होतो की विरोधक म्हणतात त्याप्रमाणे केवळ निवडणुकीपुरती ही योजना राहते, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला या सगळ्या राजकारणाबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। तुम्ही मुंबई तकला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करायला विसरू नका। धन्यवाद।